अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज ज्या टॉपिकवर मी बात करणार बयान करणार ती है जादू। याच्या पहिलं मी जिन्नात ह्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवला। मी सोचता विचार करला की चालू आता जादू ह्या टॉपिकवर भी व्हिडिओ बनावून लोकांना सांगू, जानकारी देऊ, माहिती देऊ। कबरा की गैरा जैसे आपल्या लोक होते की जादू या बारामध्ये कन्फ्यूज होते की वो जादू खरीच राहतो का की फक्त असं लोक म्हणते ते। त्यासाठी माझी गुजारिश आहे की मग व्हिडिओ पुरा देख जा। तो टॉपिकवर जे की जादू जादू काय आहे, तर जादू ही एक शैतानी अमल आहे। त्याला शैताननं जाणला। शैतान ह्यो फरिश्तान म्हणजे राही चुकला होता ना। फरिश्तान म्हणजे राहीकन त्यानं त्यांच्या काही बाता शिकल्यानं त्यांपासून काय इल्म बी शिकला। पण जेव्हा त्यानं हजरत आदम अलैहिस्सलाम जे एक नबी होती बेशक, जेव्हा त्यानं हजरत आदम अलैहिस्सलामची तोहीन करली न त्यानं ताजीमचा सज्जा नाही करला, तर अल्लाह तबारक तआला त्यावर लानत केली, त्याला शैतान करार दिला। मग तो इतली गुस्सामध्ये आला आणि त्यानं वादा करला की परवरदिगार, मी आदमची पायरे महा ही हाल होला तर मी आदमची लेकरांताल म्हणजे माणसांताल लोकांताल गुमराह कट टाकीन, त्यानं काफिर बनाय टाकीन, त्या जहन्नमी बनाय टाकीन। पण अल्लाह तबारक तआला म्हणला की बेशक जे महान नेक बंद होती त्यांवर त्या बसना चालवान ते माकडीस। मग शैताननं लोकांना गुमराह करासाठी गहेज रस्ता अपनावलं। त्यामध्ये एक जादू बी आहे। जादूची जरियाकन बी त्यानं लोकांताल गुमराह करलं न करायला बी आहे। त्यानं जादूची जरियाकन लोकांताल वश म्हणजे करलं, जादूगर बनवलं। जसं की आता नबी आहेत, अल्लाहच्या नबी आहेत न लोकांताल अल्लाहच्या पैगाम देत। मग ते नबी मोजिजा लिकन आहेत। अल्लाह ताला जे ताकद त्यानं दिली होती मोजिजांची, ते मोजिजा लिकन आहेत। लोकांना मोजिजा दिखाडत न अल्लाहकडे बुलावत। तर हा शैतानं बी काय करला, लोकांना जादू शिकाळला, जादूगर बनवला। जादूची कमाल दिखाडी का मग ते जादूगर माजल्ला खुत्ताल नबी म्हणवा लागलं न लोक गुमराह बी व्हायला लागलं। मग अल्लाह तबारक तआलानं दोन फरिश्तांताल जमीनवर धाडलं। ते दोन फरिश्त इन्सानची शक्ल म्हणजे आलं। त्या दोन फरिश्तांचे नावं हारूत आणि मारूत, ज्यांचा जिक्र आपण ताल कुरान पाक म्हणजे सूरे बकरा म्हणजे भेटतो। हारूत आणि मारूत हे दोन फरिश्त जमीनवर बाबुल शहर म्हणजे आलं। मग त्यांना जादूची हैसियत लोकांचं सांगली की जादू काय राहतो, याची हैसियत काय राहतं। जादूच्या इल्म बी हारूत आणि मारूत या दोन फरिश्तांना लोकांताल दिला। बाकी लोकांना त्या जादूपासून वाईट कामा शिकल्या, खराब कामा शिकल्या की नवरा बायको म्हणजे झगडं लगावायचं, झगडं करवायचं, फूट टाकवायची। नवरा बायको म्हणजे दोन दोस्त होती त्यांची दोस्ती खतम करवायची, कोणाच्या नुकसान करवायच्या, अशा कामा शिकल्या। म्हणजे जे अव्वल चीजा होत्या, ज्या अव्वल बाता होत्या त्यापासून बी त्यांना म्हणजे एक वाईट अमल ज्याला जादू म्हणतात ते आता ती निकाळला। जसं की आता भो पाक चीजा आती, हलाल चीजा, सफरचंद, केव, अनारह, संतरी, मौसंबी, अंगूर, आता ह्या पाक चीजा आती, हलाल चीजा आती। बाकी ज्या गंदी सोचच्या माणसा ज्या होत्या, जे गंदी ज्यांची अक्कल होती, त्यांना ह्या पाक चीजांमध्ये बी एक नापाक चीज तयार करली। या हलाल चीजांमध्ये बी एक हराम चीज जनताल दारू म्हणतात ते दारू बनवली। तर जादू बी असाच वजूद म्हणजे आला की जी अव्वल इल्म होता, ज्या अव्वल चीजा होत्या त्यापासून बी जादू आला, जी आपण पुढं ऐकून। यासाठी माझी गुजारिश की व्हिडिओ ही तुम्हाला पुरा दिख जा। जादूगर जादू शिकन एकदम माहिर बनवायला लागलं, लोक त्यांना मानवायला लागलं। मोठं बादशाह बी त्यानं मानत, बल्कि मोठं बादशाह जादूगरांताला आपली दरबार म्हणजे दरबारीची हैसियत कन धरत। जसा की नमरूद याचे दरबारी बी गरज जादूगर होतं। जेव्हा एक नमरूदनं ख्वाब देखला की तो ख्वाब देखाला म्हणजे एक सपन देखाला तो नमरूद की सपना म्हणजे त्याने एक चांदणी देखली। ते चांदणीचा उज्जड इतला पडला उज्जड चांदणीचा, फक्त त्या चांदणीचा उज्जड इतला पडला की त्या उज्जडाकन सूरज आणि चांद बी गायब होई गेला। म्हणजे त्या उज्जडाकन सूरजची न चांदची रोशनी बी फिक्की पडी गेली। जेव्हा तो जपामध्ये उठला न त्याची दरबार म्हणजे जे जादूगर होतं, नजुमी होतं, जे ज्योतिषी होतं, त्या जादूगरांनी त्यानं विचारला की मी असा सपन देखला। त्या जादूगरांना मग त्या ख्वाबची, त्या सपनाची ताबीर सांगली, मतलब सांगला।
की नमरूद ती सल्तनत म्हणजे एक असा लेकरू पैदा होईन की त्या लेकरूची वजकन ती सल्तनतचा खात्मा होई जाईल. तर त्या बदभक्तनं कमभक्तनं काय करला होता की हुकम दिल की जित्या लेकरा असेल त्या लेकरांचा मात टाका, त्या लेकरांच्या कत्ल करी टाका. तर पता चालतो की वो मोठं जादूगरम बी बादशाहच्या दरबारी राही चुकलं ते. असं जे वाक्य हजरत मूसा अलैहिस्सलामची दौर मध्ये भेटतो आपण की हजरत मूसा अलैहिस्सलामने जेव्हा पैगाम दिला अल्लाह तबारक तआलाच्या दीनचा पैगाम लोकांना दिला, बल्कि फिरौन तालबी दिला न. हजरत मूसा अलैहिस्सलामपास एक असा होता, असा मुबारक म्हणजे छडी होती. ते छडी ही त्यांचा मोजिजा बनला होता हजरत मूसा अलैहिस्सलामचा. जेव्हा ते छडी खाली फेकत तर ते छडी म्हणजे ती असा जनावर बन जाय, साप बन जाय. तर फिरौन ताल वाटला की बो मूसा अलैहिस्सलामने जादू शिकला, ह्यो बी एक जादूगर बनी गेला. तर फिरौननं मोठं जे जादूगर होतं कबाला जादूगर ते हान बोलावलं हजरत मूसा अलैहिस्सलामचा मुकाबला करवासाठी. मग एक मोठी मैदानामध्ये सब जमा होलं, लोक बी जमा होल्या न ते जादूगर बी. मग जादूगरनं त्यांचा कमाल दिखाडला. त्या जादूगरांनं आपला जादूचा सामान निकाळला न त्या दोऱ्या होत्या रस्स्या, त्या दोऱ्या जमिनीवर टाकल्या. जमिनीवर टाकताच खेपी त्या जादूकन साप बनी गेल्या, जनावरा बनी गेल्या. मग हजरत मूसा अलैहिस्सलामने बी त्यांच्या असा मुबारक म्हणजे त्यांची छडी जमिनीवर टाकली. टाकताच खेपी ते छडी बी मोठा अजगर बनी गेली. मोठा अजगर बनेकन जिथल्या त्या जनावरा म्हणजे जिथला जादूचा सामान होता जादूगरांचा ते पुरा जादूचा सामान खाय गेला पुरा अजगर. मग मूसा अलैहिस्सलामने डबल त्या अजगराला तर हात लावला आणि ते डबल छडी बनी गेली. जेव्हा जादूगरांना जेव्हा ही मौजिजा देखला हजरत मूसा अलैहिस्सलामचा तर ते म्हणायला लागलं की बेशक ही जादू ना, हे तर काय अलगच ताकद. मग तेव्हा ज्या जादूगरांना पता चालला की नाही जादू ना ही अलगच ताकद. मग तेव्हा त्या जादूगरानं तोबा करली, हजरत मूसा अलैहिस्सलामचा कलमा पडला ना मुसलमान बनी गेलं. असाच एक वाक्य आपण तर ही बी भेटतो हजरत मूसा अलैहिस्सलाम यांची दौर मंजारच की हजरत मूसा अलैहिस्सलामचा जो उम्मती जो होता तो बी जेव्हा हजरत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूरवर गेलं होतं, जेव्हा तोरेत नाझिल होत होती, तो कोहे तूर म्हणजे तूरची पहाडावर हजरत मूसा अलैहिस्सलाम गेलं. 40 दिवसांसाठी गेलं होतं. मग इकडं सामरी जो जादूगर होता त्यानं लोकांना गुमराह करायसाठी काय करला, सामरी जादूगरनं लोकांपासून सोना चांदी जमा करला. ही की भो मी सोना चांदीचा खुदा बनवणारा. का बाकी त्या लोकांना मूसा अलैहिस्सलाम बी मुतालबा करला होता आणि सांगला होता की हमान बी खुदा दिखाड, खुदा कसा दिखतो. तर आता सामरी जादूगरनं त्याचा फायदा उठाला की आता ते मूसा अलैहिस्सलाम तर आहे नाही, ते तो कोहे तूरवर होती न 40 दिवसांसाठी गेली होती. तर मग सामरी जादूगरनं लोकांपासून सोना चांदी जमा करला त्यांच्या. हे की बा मी तो म्हणताल खुदा दिखाडतो की खुदा कोण. तर त्यानं त्या सोना चांदीचा एक गायचा बच्चू बनवला म्हणजे घोडा बनवला. गायचा बच्चू बनायकन त्या म्हणजे असा जादू करला की तो गायचा बच्चू बोलवा लग गेला. आता घोडा बोलाला, गायचा बच्चू बोलाला, तर मग गहरी मोठी ताज्जुबची बात, गहरी मोठी नवाईची बात. मग तेव्हा तो सामरी जादूगर सांगायला की देखा ह्यो आपला खुदा, ह्यो आपला रब. नमाज अल्लाह. मग लोक गुमराही गेलं. जे लोक हजरत मूसा अलैहिस्सलामवर इमान ज्यांना आणला होता, जे मुसलमान होतं ते डबल काफिर बनवायला लागलं, म्हणजे डबल शिरक करवायला लागलं. जेव्हा हजरत मूसा अलैहिस्सलाम आलं 40 दिवसांचे बाद, तेव्हा त्यानं देखला की बापरे कोण, हे तर एक कुफ्र म्हणजे शिरक म्हणजे मुक्ती लावी गेली आहे. मग तेव्हा त्यानं लोकांना समजाळला, त्यानंतर सजा बी दिली. सामरी जादूगर त्याला विचारला की तू असं कसा काय करला. तर तो काय सांगतो सामरी जादूगर की जेव्हा आपण दर्या पार करत होतं ना, आपले मग फिरवणचा लष्कर होता न, मी न काय देखला की हजरत मूसा अलैहिस्सलाम तुमची पुढं कोणी चालला ह. तर मी महसूस करला की तुमची पुढं कोणी ह, म्हणजे तो फरिश्तांचा सरदार जिब्रील अमीन ताल तो सामरी जादूगर देखत होता. तर मला वाटला की ना हे कोणी अलग मखलूक आहे. तर मी न काय करला, त्या फरिश्ताची पायांची खालची माती मी उखलली, माती उखलली न ते माती आणली न त्या मातीकन मी ही जादू तयार करला न ही घोडा बोलवा लागला. तर पता चालतो की देखो त्यांना अव्वल चीजांपासून बी त्यांना एक जादू म्हणजे तयार करला हा, लोकांना गुमराह करल्यात. न ही बी पता चालतो की वो जादूची जरियाकन बी लोकांना गुमराह करू शकतो. जादू लोक याकन बी गुमराह होऊ शकतात, ती काफिर बनू शकतात. ती त्यासाठी आपण जादूगरांपासून जादूपासून गहरीत दूर राहायला पाहिजे, गहरी दूर राहायला पाहिजे. तर जादू मग ही
पुढं चालत राहिला लोक जादू शिकत राहिला. हजरत सुलेमान अलैहिस्सलामचे दौर म्हणजे जादूगर लोकांना जादूच्या किताबी पुस्तका लिखवायला सुरुवात कर दिली. मोठमोठे पुस्तका लिखत लोक जादू शिकवा म्हणजे गैर माहीर बनी गेलं होतं न गैर या म्हणजे दिलचस्पी लेत. मग हजरत सुलेमान अलैहिस्सलामने पुऱ्या पुस्तका जमीन म्हणजे दाबी दिल्या होत्या. उलमा इकराम सांगतात की जडी हजरत सुलेमान अलैहिस्सलाम बसत ज्या तख्तवर त्या तख्ताची खालं ह्या किताबी दफन कर दिल्या होत्या. पण त्यांची विसाले पाकची बाद मग काही जादूगरांपासून जादू होता मग डबल ही जादू दुनियामध्ये आला. हजरत आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणजे आपले नबी हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांवर बी जादू करला. गैर लोक हुजूरच्या दुश्मन बी होतं जाने दुश्मन होतं न हुजूरताल परेशान करत. मग जादूची जरियाकन बी हुजूरताल परेशान करला परेशान करवायची कोशिश करली. जसा की कुरान पाक म्हणजे 2 सूरत येते. कुरान पाकची ज्या आखरी सूरत येते सूर्य फलक आणि सूर्य नास. तर त्या म्हणजे ह्या ज्या 2 सूरती येते तर खास या जादूची तोडसाठी नाझिल होली होती. उलमा इकराम सांगतात की ह्या 2 सूरती असे येते या म्हणजे जादूचा इलाज है. हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा जादू होला जसा की सूर्य फलकची आयत म्हणजे वमिन शर्रि नफ़्फ़ासाति फिल उक़द और मैं पनाह चाहता हूँ उन औरतों के शर से जो गिरोह में फूंकती है. तर ही आयत करीमा तेव्हा नाझिल होली होती की जेव्हा हुजूरवर जादू केला होता. आणि ती जादू कोण करला होता? यहुदी धर्माच्या 2 बाया होत्या. त्या 2 बायानं हुजूरवर जादू करला होता. हजरत जिब्रील अमीन हुजूरची बारगामध्ये आलं सलाम अर्ज करला ना सांगला की हुजूर तुम्हावर जादू करला न जादू कोण करला ती बी सांगला ना हे बी सांगला की ते जादूचा सामान तुमची नावच्या आधी जादू करला होता ती सामान कुठे आहे. तर सांगला होता की ती जादूचा सामान एक कुवा म्हणजे त्या कुवा म्हणजे एक पत्थर त्या पत्थराचे खालं. मग हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना हजरत अली ताल आपले पासे बुलायकन सांगला की ज्या ह्या ठिकाणी ज्या तरी कुवा त्या कुवा म्हणजे एक पत्थर त्या पत्थराचे खालं जादूच्या सामान. हजरत अली रदियल्लाहु ताला अन्हु मग त्या कुवाकडे गेलं. कुवा म्हणजे पाणी होता पहिले ते कुवा खाली करला पाण्याकन तडी उतरलं मग पत्थरा खालून ती जादूचा सामान काढला. तर ऐका ती जादूचा सामान काय होता. तर जादूचा सामान तडी हुजूर ज्या कंगवाकन म्हणजे भांग पाडत डोईचरत तर त्या कंगवाच्या 2-3 दाणं बी होतं ना हुजूरच्या बाला बी होत्या मुळे मुबारक म्हणजे हुजूरच्या बाल शरीफ. तर हुजूरच्या काही बाल शरीफ बी त्या पत्रा खालं होत्या. आणि एक धागा होता त्या धागाला 11 गाठणी होत्या. एक मोमचा पुतला होता म्हणजे एक मोमची बाहुली तयार करली होती बुलजी बनवली होती मोमची न त्याला त्या पुतलावर 11 सुया त्या पुतलाला खोसल्या होत्या. जेव्हा ही सामान हुजूरची बारगामध्ये आला मग हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनं सूर्य फलक आणि सूर्य नास ह्या 2 सुरती पडल्या. आता 2 सुरती म्हणजे 11 आयती होती. आता धागामध्ये घेतल्या 11 गाठणी होत्या. तर हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनं या 11 आयती पडल्या म्हणजे सूर्यफलक न सूर्यनास ह्या 2 सुरती पडल्या. एक आयत पडत जाय न एक गाठण खुलत जाय. मग ह्या 2 सुरती पडिकन ती जादू खतम होला होता. तर मग याचा ही मतलब नाही की की एक जादू बितला ताकदवर की नबीवर बी होई गेला. तर याचा मतलब ही आहे की देखा म्हणजे आपण जे काय बाता शिकतात तर हुजूरकडून शिकतात हुजूरची हदीसची जरियाकन आपण मालूम पडतो. तर याचा अर्थ ही है की हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जादू होला काबरा की आपण भी तर माहीत पडेल पाहिजे की नाही वो जादू है दुनिया म्हणजे जादू कन बी लोग परेशान करू शकतात ती पण त्याच्या तोड बी है. ही भी हदीस म्हणजे गेला कि हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खुद सूर्य फलक न सूर्य नास पढ़ीकन जादू खत्म करला. म्हणजे आपण हे बी तरी भेट गेला की नाही वो जादूचा इलाज कुरान पाक मध्ये मौजूद आहे. बाकी आपण काय करतात नाही जादू होला का मग जादूगरांपाशी भागतात म्हणजे ज्या जादूगरपाशी नाही जायला पाहिजे त्यापाशी जातं. आता गैराज लोक असे चगेले आती कारण की आता खुद ऐकले ती माझ्या येते ते नाही म्हणा जर कधी जादू होला तर मग ते तोड बी म्हणा जादूच करू शकतो. म्हणजे कोणी जादूगरनं आपणवर काय करला हा तर आपण बी जादूगर पाशी त्याचा इलाज करायला पाहिजे. म्हणजे की वो कोणी काफिरकन मुकाबला करना हा कधी आपण तर आपण बी काफिरच बनेल पाहिजे. अरे अशा उलटी खोपडीच्या लोक बने गेले काय कर जातं. अरे तर जादू इतला खतरनाक भाऊ की ते जादूगर पाशी जासीन तर तू खुद काफिर बन जासीन. कारण की जादू
जादू शिकवासाठी खुद काफिर बनना पडतो. जादूचे जे मंत्र राहतात ना, तर गहरे जसं मंत्र होते त्या मंत्र म्हणजे जड लोक तू कुफर शिरक ना करवाल, जड लोक त्या ईमान खतम ना करवाल, तड लोक तू जादू ना शिकू पावाल. तर जादूगर पहिलं काफिर बनतो कद्या मुसलमान तर पहिलं तो काफिर बनतो ना. काफिर कद्या बनी गेला तर हमेशासाठी तू जहन्नम म्हणजे जाना राहणार तुलता. त्यागून आपण जादूपासून दूर बी राहायला पाहिजे न, जादू कोणावर करे बी ना पाहिजे. बाकी आता हे बी एक जास्त काय चालू आहे की आता म्हणजे माणूस आपली परेशानी पण परेशान नाही. माणूस का बरं परेशान की तो दुसरा का बरं इथला खुश आहे, तो दुसरा का बरं इथली तरक्की करायला, तो दुसरा का बरं इथला कामयाब व्हायला. तर माणूस त्या वजहकन करा परेशान. तो म्हणजे चाहतो की मा ह्यो शेजारीनं ह्यो कामयाब बनलेच ना पाहिजे, ह्यो मा शेजारी यानं तरक्की ना करायला पाहिजे, ह्यो मा रिश्तेदार ह्यो मा नातेवाईक जो ना तर यानं तरक्की ना करायला पाहिजे, यानं कामयाब होईलच ना पाहिजे. मी सबांची बात ना करायला बापन आहे तर हर शेजारील तर तुम्हाला त्या नियत कंदेक छान, हर नातेवाईक तर त्या नियत कंदेक छान. एक बात सांगायला फक्त की बी असा व्हायला हवं. तर तो काय रस्ता अपनावतो, तो जादू करतो. पण सोचल्या जादू नाही करावा. जादू इतली खतरनाक चीज आहे की माणसाला काफिर बनावतो, काफिर ना हमेशासाठी आपण मग जहन्नमी बन जाऊन. जादूगरांचा अंजाम गैरा खतरनाक है. हुजूरनं सांगला जो जादूगर तो आपण मंजारला हाय नाही. जादूगरचा अंजाम की जेव्हा जादूगर त्याला कब्र मंजार दफनावसेन तर त्याची शक्ल खिंजीरसारखी होई जाईल. जादूगरची दुआ कबूल ना होत ना, अक्सर जादू कुफराची मौत मरतं ती. तर आपण ह्या बातांपासून दूर राहायला पाहिजे आणि तोबा करायला पाहिजे. कधी आपण ह्या म्हणजे मुक्तीला आहात तर ह्या बातांकडे तोबा करायला पाहिजे आणि शर्यतची दायरा म्हणजे रायकन आपण जिंदगी गुजारायला पाहिजे. तर त्याच्या तोड कधी जादू होई गेला हवं तर आपलं हजरत लोक होती, आलिम लोक होती, ते आलिमान जे वजायकन तर आलिमान म्हणजे बी खास जे माहीर लोक राहतात त्यांना आमिल म्हणतं ती. हां, तर त्या लोकांच्या वजा जादूगरांच्या वना जावा, जे आपलं मस्जिदचे इमाम आलिम लोक होते त्यांच्या जावा. तर ते आमच्या कसं आता मी सभांची बात नाही करायला बापा, काही जे लोक होती सद नावाचे जे इमाम होते आलिम होती त्यांना एक बिझनेस बनाय टाकला. खूप पैसा लिवायचा म्हणजे आमिल नाही म्हणजे आ न मुझे मिल तो वा मुझे मिल तो सही, म्हणजे ती अर्थ होई गेला की बाबा आमिल. पण आपण त्यांना बी कम से कम सोचायला पाहिजे. सबांची बात नाही आला की माशाला सुभानला गैर जसं आलिमती मस्जिदच्या इमामती की ते सही इलाज करतात ते. तर असं नाही की हर आलिम आमिल है, पण हर आमिल आमिल राहतो. समजली ना बात की आमिलसाठी बी इल्म होणं जरुरी आहे. तो त्याच्या पहिलं आलिम होणं. आता गहरे लोक आलिम तर राहत आहे, जाहील राहतं ती न काय माय कामा करत फिरतं ती. हो मी कर देईन, मी त्या भूत उतारी टाकेन न मी त्या जादू उतारी टाकेन. अरे पहिलं आमिल तोच बनतो जो पहिलं आलिम राहतो. मग आमिल कोर्स करतो किंवा आमिलचा जी इल्म राहतो ती तो हासिल करतो. तर असं जे सच्च आमिल होती अगं त्या खर्चा तर बेशक खर्चा तर लागतो, थोडाफार खर्चा का जास्त खर्चा ते लागू शकतो. बाकी खरी मरी जे सच्च आमिल होती, आता सच्च आमिल कोण, जसं की जे सच्च आलिम होती, सच्च इमाम होती ते सच्च आमिल राहू शकतं ती. आता आपण जसा की एक जिस्मानी डॉक्टर राहतो. जिस्मानी डॉक्टर म्हणजे खोकला लागला, आपण त्याला बुखार आली, तप आली, आजारी पडलं, आपण डॉक्टर जेव्हा जातं. तर कोणती डॉक्टर जेव्हा जातं ज्यापाशी डिग्री राहतं, जो डिग्रीवाला डॉक्टर राहतो आपण त्या जेव्हा जातो जो की हा खरेमरीचा डॉक्टर, हा माहीर डॉक्टर, त्यापाशी आपण जातं. जी काय खर्च राहतो ती आपण खर्चा बी लागतो, ते काय पैसे देतो आपण त्यांना त्यापाशी इलाज करतं. तसा जसा जिस्मानी डॉक्टर राहतो तसा एक रुहानी बी डॉक्टर राहतो. त्या रुहानी डॉक्टर त्यालाच आमिल म्हणतं ती. जे सच्च आमिल होती यामध्ये जे माहीर होती ते कुराण हदीसची रोशनी म्हणजे कुराणची आयत पढीकन किंवा जे हदीस म्हणजे ज्याला ती अमल करीकन ते जे इलाज करतं ती सुभानअल्लाह माशाअल्लाहचा फरक बी पडतो. तर आपण असे सच्ची आमिल जेव्हा जातात ना आपण असे लोकांजेव्हा जायला पाहिजे. कदा जादू होला होतं नाही तर मग खुद याचा इलाज आपण करायला पाहिजे. आपण कदा सुरती आपण याद होती जे सूर्य फलक सूर्य नास ह्या ज्या 2 सुरती ती सुबह उठवायच्या, फजरची नमाज पडली की 11 बख सूर्य फलक 11 बख सूर्यनास पडवायचे न अंगावर फूक मार देवाची. पहिले 3 बख दर शरीफ, मग 11 बख सूर्य फलक, त्याच्या बाद 11 बख सूर्यनास, त्याच्या बाद 3 बख अधिक दर शरीफ. हे पडिकन खुद बी अंगावर स्वतःच्या अंगावर म्हणजे फूक मार देवाची, लेकराबाईंच्या अंगावर फूक मार देवाची, म्हणजे दम कर देवाच्या म्हणजे. तर जादू नाही हुआ. तसा शबे बारात येतं. शबे बारातचे दिन
सुबहानल्लाह अल्हम्दुलिल्लाह 7 बोरच्या पत्ते लिवायच्या. 7 बोरच्या पत्ते लिकन पाण्यामध्ये जर टाकी देवायच्या ना, पाणी मस्त खूप गरम करवायच्या. खूप गरम ही गेला की मग न्हावासारखा पाणी बनावायचा. थंडा पाणी मिक्सर करवायचा. जसा आपण लागेल तसा कोकमा पाणी बनावायचा आणि त्या पाण्याकडून अंग धवायचा, गुसल करवायचा. तर येणारे शबे बारात लोक जादूच्या बाप बी त्यावर असर ना करवा. तसे काही बाता आती की जादूचा असर कसा खतम होतो, सूर्यफलक पड जायचा, सूर्यनाश पड जायचा. तर असे ज्या बाता ती आपण ह्या बाता बी आपण शिकलं पाहिजे, आपण माहीत पाहिजे. अल्लाह तबारक दुआ है की मौला तबारक ताला आपण ताल जादू पासून दूर धर.